श्री चक्रहांच्या अतिशय अमृतवाणीतून प्रसन्नतेच्या माध्यमातून महादायसाने केलेल्या जिज्ञासेचं प्रत्येक शंकेचं उत्तर स्वामींनी परमेश्वराच्या सिद्धांतानुसार दिलं. अर्थात सर्वज्ञ श्री चक्रधर निरूपित श्री कृष्ण चक्रवर्ती चरित्र वाइंदेशकर पाठ या माध्यमातून आपण सर्वच श्रवण करता आहात. श्रवण करता करता उत्तरार्धाच्या दिशेने वाटचाल करीत आहोत. स्वामी श्री कृष्ण चक्रवर्तीचं उत्तरार्ध कसं आहे हे आपण श्रवण करणार आहे. म्हणून आपल्याला पुढची लीळा ब्रह्मादिक अभ्यर्थनी अर्जुन देवा आव्हान कथन. एकदा काय झालं, महादायसा विचारते जी कुरुक्षेत्रावर युद्ध संपलं, श्रीकृष्ण चक्रवर्ती त्यानंतर किती दिवस राहिले, युद्ध संपल्यानंतर श्रीकृष्ण चक्रवर्ती किती दिवस राज्य केलं. गोसावी म्हणतात बाई, कुरुक्षेत्र संपल्यानंतर म्हणजे युद्ध संपल्यानंतर 32 वर्ष श्रीकृष्ण चक्रवर्तीने राज्य केले. युद्ध संपल्यावर 32 वर्ष श्रीकृष्ण चक्रवर्ती राहिलेले आहेत. श्रीकृष्ण चक्रवर्ती द्वारकेचं राज्य करतात. श्रीकृष्ण चक्रवर्तीला कुमार 56 कोटी यादव असा मोठा परिवार होता. मी मागे सांगितला होता. त्या परिवाराला श्रीकृष्ण चक्रवर्ती वारंवार निरोपण करत होते. युद्धाच्या आधी, युद्ध संपल्यावरही वारंवार निरोपन करत होते. काय निरोपण करत होते? श्रीकृष्ण चक्रवर्ती म्हणायचे, सुरपान न करा. सुरपान म्हणजे दारू. दारू पिऊ नका. मत द्रव्य न सेवा. जे माजवणारे द्रव्य आहेत, नशा येणारे द्रव्य आहेत, हे कोणतेही द्रव्य सेवू नका. जर तुम्ही असं केलं, लोक म्हणतात काय होतं दारू पिल्यावर? त्याचं उत्तर श्रीकृष्ण चक्रवर्तींनी या चरित्राच्या माध्यमातून दिलंय. काय होतं म्हणून त्यांनी सांगितलं, काहीच होत नाही. फक्त काय होतं, येणे कुळा हनन होये. आपल्या कुळाची नासाडी होते, आपल्या प्रपंचाची नासाडी होते. यासाठी श्रीकृष्ण चक्रवर्तींनी अनेक कथा नीती मार्गाच्या या परिवाराला सांगण्याचा प्रयत्न केला. यादव असो, श्रीकृष्ण चक्रवर्तीचे मुलं असो, एकेकीला किती होते मुलं? 10 कुमार आणि 1 कुमारी. किती बायका होत्या? 1650. म्हणजे इतका मोठा परिवार. परंतु श्रीकृष्ण चक्रवर्तीची आज्ञा एकानेही पाळली नाही. आम्ही सांगतो परमेश्वराचं ऐकलं तर आमचं कुठून ऐकलं? त्यांनी सांगितलं, अनेक प्रकारच्या नीतीचे उदाहरण दिले, परंतु श्रीकृष्ण चक्रवर्तींनी वर्जिलेलं ते नाही. जे नाही सांगितलं करायला ते मुद्दाम केलं. एकदा श्रीकृष्ण चक्रवर्ती त्यांच्या मुलाला, त्याचं नाव होतं प्रद्युम्न, त्याला म्हणतात तुम्ही इथं राहू नका यांच्या,
चांगल्या माणसाने जर वाईट माणसात राहिलं तर त्याची काय होते? माती होते. प्रद्युम्नला म्हणता तुम्ही इथे राहू नका यांच्यात, तुम्ही वज्रपुरी जा, तिथंच राज्य करा, यांच्याजवळ राहू नका. आता हे अवघे यादव अशी कंडिशन येईल म्हणे, परस्परात एकमेकात मारामारी करतील, दुसऱ्याला मारायची गरज नाही. व्यसनच आहे, खराब व्यसन आहे. संपूर्ण प्रपंचाची कुटुंबाची नासाडी करतं. आणि त्या माध्यमातून श्रीकृष्ण चक्रवर्तीने त्यांना सांगितलं, तुम्ही नका सांगू, जो मेरी मेरू अचल आहे, जोपर्यंत पृथ्वी अचल आहे तोपर्यंत तुम्ही राज्य करसान, असा आशीर्वाद श्रीकृष्ण चक्रवर्तीने प्रद्युम्नला दिला. प्रद्युम्ननी नमस्कार केला आणि तो एकटा प्रद्युम्न, फक्त श्रीकृष्ण चक्रवर्तीचा मुलगा वज्रपुरीला निघून गेला. ब्रह्मादिक आले श्रीकृष्ण चक्रवर्ती जवळ आणि म्हणतात युगाची मर्यादा संपली. द्वापार युग आता संपलेला आहे. आता तुम्हाला आम्ही विनंती करतो, तुम्ही तुमचं अवतार कार्य संपवावं. इंद्र आला, इंद्राने श्रीकृष्णाची स्तुती केली. मग इंद्र म्हणतो, जिजी माझी एक आज्ञा आहे, माझी एक विनंती आहे. काय विनंती आहे? प्रत्येक जण द्वापार युगातला स्वर्गात जात होता. आता लोक म्हणतात की सदैही स्वर्गात गेले, पण तेव्हा फक्त द्वापार युगातच असा काही नियम होता की प्रत्येक जण रेवांतक स्वर्गा गेला, अर्जुन स्वर्गा गेला. बऱ्याच अशा उदाहरणं आपल्याला द्वापार युगात सापडतात की ते स्वर्गात जात होते. त्या इंद्राने श्रीकृष्ण चक्रवर्तीला विनंती केली की मृत्यू लोकाशी स्वर्गाची वाट असे ते मोडून टाका, नाही ते हे लोक तिथे बी येतील. कलियुगातले लोक इतके खराब तिथेही येतील आणि तिथेही दारू पिऊन धिंगाणा केल्याशिवाय राहणार नाही, अशी कंडिशन आहे. म्हणून बाबा यांना फक्त चंद्रावर गेले, इंद्रावर गेले, कशावरच जात नाही, हे फक्त इथल्या इथंच काय करतात, फिरत असतात, तिथपर्यंत कोणीही जाऊ शकत नाही. असं इंद्र देवतांनी श्रीकृष्ण चक्रवर्तीला विनंती केली आणि ती वाट पूर्वीची काय केली, मोडून टाकली. श्रीकृष्ण चक्रवर्तीने तो स्वर्गात जायचा मार्ग बंद करून टाकला. आणि श्रीकृष्ण चक्रवर्तीने पांडवांना सांगितलं, अर्जुन देव आता कलियुग गेल, इथं न राहा, तुम्हाला इथं राहायची गरज नाही. उत्तरापंथी झालं तुमचं काम, तुम्ही आता सर्व सोडून. म्हणजे प्रत्येक अवताराची अस्थिपर जर बारीकाईने पाहिली तर त्यागात शांती रणंतरम. श्रीकृष्ण चक्रवर्तीने त्यागच करायला लावलं, राज्य करू दिलं नाही. हो वाटतं आपल्याला, पण श्रीकृष्ण चक्रवर्तीने आता सर्व संपल्यावर अर्जुनाला म्हणतात, आता कलियुग गेल, आता इथं राहू नका, तुम्ही उत्तरपंथी जा, हेही निज धामा जाईल, आम्ही निघून जाऊ. मग काय होईल? 7 दिवस श्रीकृष्ण चक्रवर्ती कलियुगात राहिले आणि 8व्या दिवशी भिल्ल येतील, गोपिकावर चढाई करतील, शूद्र विद्या स्फुरतील, अधर्म त्या ठिकाणी माजेल आणि अशा वेळी धर्मवीन संसार शून्य अवघव होईल. या ठिकाणी धर्म नावाची वस्तू राहणार नाही. श्रीकृष्ण चक्रवर्ती म्हणतात, तुम्ही गेले की हे देह त्याग करेल, आम्ही सुद्धा संपून जाऊ. आणि अशा माध्यमातून श्रीकृष्ण चक्रवर्तीने पांडवाला हिमालयामध्ये पाठवले. हेमवंता पांडव पाठविले, असं पक्ष आहे, 24 पक्षकारापैकी एक पक्ष आहे की हिमालयामध्ये पांडवांना का पाठवलं,
तर चौकडीचे नरक चुकविले. हे या युगात चौकडीचे नरक लागणार होते, ते श्रीकृष्ण चक्रवर्तींनी त्यांना पाठवून अशा प्रकारचं चुकवलं. आणि सर्वेचे सर्वे युधिष्ठिराजवळ गेले आणि श्रीकृष्ण चक्रवर्ती म्हणतात, अरे अर्जुना, आता तुला दर्शन झालं माझं, आता आपली भेट झाली, यानंतर एकदाच आपली भेट होईल, फक्त यानंतर एकदाच तुम्हाला दर्शन देई हो. आणि हे संदेश श्रीकृष्ण चक्रवर्तीचा अर्जुनाने युधिष्ठिराला सांगितला की श्रीकृष्ण चक्रवर्तीला भेटायला गेलो, त्यांनी सांगितलं इथे राहू नका, आता इथून तुम्ही निघून जा, आता एकदाच तुम्हाला आमची भेट होईल, त्यानंतर भेट होणार नाही. आणि युधिष्ठिराला समजतात त्यांचे पांडव अडकले, त्यांना दुःख झालं, त्यांच्या अंतकरणावर दुःखाचा डोंगर कोसरला, थोर दुःख करायला लागले. आणि अशा प्रकारचं पाहून रुक्मिणी देवी म्हणते, जिजी तुम्ही कुठे जाणार? श्रीकृष्ण चक्रवर्ती म्हणतात, आता हे ऐशेच होईल, आम्ही राहणार नाही, आम्ही आता निघून जाणार. असं ऐकताच रुक्मिणी औसाने देहत्याग केला, संपली. रुक्मिणी औसाई या ठिकाणी संपली. रुक्मिणी औसाने त्याच क्षणी काय केला? देहाचा त्याग केला. उभयाची देह गेली, उभच होती, फक्त ऐकलं तर उभ्या उभ्या काय केलं? देह गेलं. श्रीकृष्ण चक्रवर्ती पासून झालेलं प्रेम ईश्वराच्या वियोगी भक्त राहू शकत नाही, ते या दृष्टीतून आपल्याला दाखवून दिलं. आणि वृंदा, दुसरी एक पत्नी होती वृंदा, तिने काय केलं? उपायाने देहत्याग केला. सुरी, पाटी, विष, वाघवळ अशा प्रकारचे 4 उपाय आहेत. त्या उपायाच्या माध्यमातून या वृंदाने देहत्याग केलं. तीही समज ब्रह्मा शापा निमित्त यादव नाश कथन. महाराजा विचारते, यादवा ऋषी यादव का शापिले? ऋषी लोकांनी म्हणजे दुर्वास ऋषीने यादवांना का शाप दिला? ते निरूपा आम्हाला काही कळत नाही. स्वामी म्हणतात, बाई, श्रीकृष्ण चक्रवर्ती विजय करता जाणार आता, तेव्हा दुर्वास मुख्य समस्त ऋषी मानसिकतेने व्याकुळ झाले. ज्याला परमेश्वराची आवडी राहते ना, परमेश्वर जाणार म्हणून त्यांच्या मानसिकता सर्व बिघडून गेल्या, मानसिकता सर्व व्याकुळ झाल्या, चिंताग्रस्त बसले सर्वेचे सर्व. द्वारकेच्या भवनामध्ये श्रीकृष्ण चक्रवर्तीचे कुमार मुलं खेळत खेळत त्या ठिकाणी आले. हे ऋषी, तुम्ही तर स्वतःला टिंगल करण्याच्या माध्यमात तुम्ही स्वतःला तर निराहारी म्हणतात, आमच्या पित्याला बालब्रह्मचारी म्हणतात. कथा ऐकली आपण. तरी याशी काही पुसो, यांना काय विचारायचं? म्हणून त्यांची चेष्टा गंमत कोणाची? दुर्वास ऋषी लोकांची. हे कुमार म्हणजे वाया गेलेले. लक्षात ठेवा, परमेश्वराचे पोरं वाया जातात तर तुम्ही म्हणसान आमचे का जाणार नाही? तुम्ही लगेच उदाहरण देसा, परमेश्वराचे पोरं वाया गेले, मग आमचे बी मनानं जाणारच. जे अधचालीचे आहे ते वाया गेले, पण परमेश्वरापासून पांडवासारखे जीव उद्धरले, कुंती मातासारखे जे प्रद्युम्न सारखा उद्धार झाला. पोरगाच होता, पण तू पोरं सर्व सारखे राहता का? एकाच मातेला 3 मुलं राहतात. एक दारू पितो, एक सट्टा खेळतो, एक त्याच्यामध्ये शिकून काहीतरी मोठा बनतो. 3 मुलं एकाच मातेने जन्मला, सारखे झाले का? त्या माध्यमातून द्वापारी श्रीकृष्ण चक्रवर्तीचे कुमार या दुर्वास ऋषीची चेष्टा करायला लागले. त्यांनी काय केलं? शांबा, श्रीकृष्ण चक्रवर्तीचा मुलगा,
त्याला स्त्रीचा वेश दिला, पोटावर असं लाकडाचं काहीतरी गोल काटासारखं बांधलं, त्याच्यावर वस्त्र बांधले आणि गर्भासारखं तयार केलं. हे सर्व कुमार आणि सर्वांनी अशा प्रकारचं त्याला स्त्रीच्या वेशामध्ये कुचेष्टा करण्यासाठी दुर्वासाच्या समोर उभं केलं. आणि दुर्वासाला म्हणतात, अरे याच्या पोटात काय आहे, पोरगा आहे का पोरगी आहे सांगा. बाकीचे ऋषी म्हणतात, तुम्ही आमची चेष्टा करू नका, तुम्ही आमच्या नादी लागू नका. आणि कृष्ण म्हणता, उभे अस रे कुमार हो, तुम्ही आमची चेष्टा करू नका. त्यावेळी ऋषींनी 4 वेळा त्यांना सांगितलं. तेव्हा ते काय म्हणतात, अरे काय सांगसान तुम्ही तर लय मोठ्या नाकाने गोष्टी करायचे की दुर्वासा निरआहारी आणि श्रीकृष्ण चक्रवर्ती माझे वडील हे बालब्रह्मचारी हे सांगत होते. हे सांगा ना आता, यांच्या उदरात काय आहे, या सांबाच्या उदरात काय आहे, पोरगाय का पोरगी आहे सांगा. नाटक केलेलं आहे, कुचेष्टा करताय. दुर्वासाला राग आला. दुर्वासच होती. दुर्वासाला राग आला, दुर्वासाचा कोप तोडला. मग म्हणतो, येच्या पोटी मुसळ जन्माला येईल. काय जन्माला येईल? मुसळ. मुसळ समजते ना कशाला म्हणता? कशाचं राहतं मुसळ? लाकडाचं. आहे तुमच्या घरी? नाही. उखळ तो आहे म्हणतो, आहे ना? हे बा आहे म्हणतो. मुसळ जन्माला येईल आणि ते मुसळ तुमच्या उदरीच्या गर्भातून आल्यानंतर तुमचा निर्वंश होईल. शाप देऊन टाकला दुर्वास ऋषीने. आमची कुचेष्टा करता. वास्तविक मुलगा होता, मुलीचं रूप घेतलेलं होतं आणि पिंगल म्हणून उभं केलेलं होतं. म्हणून कोणा आपल्यापेक्षा श्रेष्ठ माणसाची कुचेष्टा कधी करायची नाही. काय सांगता येत नाही त्याची परिस्थिती, कारण पात्रता खूप श्रेष्ठ आहे. आपलं जीवनाचं वाटोळं होऊन जाईल. आणि त्या ऋषींनी, दुर्वास ऋषींनी या श्रीकृष्ण चक्रवर्तींच्या मुलाला शाप दिला, तुमचा निर्वंश होईल. ऐकून घाबरले. पोट फाडलं. पोट फाडलं म्हणजे ते कपडे काढले. खरंच त्याच्यातून मुसळ निघाला. काय बांधलेलं होतं? लाकडाचं ताट बांधलेलं होतं, त्याच्यावर कपडा बांधलेला होता, पण त्याच्यातून लाकडाचं मुसळ निघालं. घाबरले. ते मुसळ धगधगीत चमकत होत. उग्रसेनाकडे गेले. उग्रसेनाने ते मुसळ चूर्ण केलं, बारीक केलं, परंतु ते नदीमध्ये टाकल्या गेलं. तो बारीक भुगा नदीमध्ये टाकला गेला. नदीमध्ये पडल्यानंतर तो खडकाला चिटकून बसला आणि त्याच्यातून गवत उगलं. त्याच्यातून काय उगलं? गवत उगलं. त्या मुसळामध्ये एक मोठा खिळा होता. मुसळ तर फुटलं गेलं, पण तो खिळा जो होता ना तो पाण्यात पडला आणि तो खिळा एका माशाने गिळला. एका माशाने तो खिळा गिळला. तो मासा भिवरू म्हणजे कोळीनं पकडला. कोळीनं पकडला, तो मासा चिरला, त्याच्यामध्ये निघाला खिळा. त्या खिळ्याचे 2 अवजार केले. त्या खिळ्याचे 2 अवजार केले. एक सुंबा केला, सुंबा म्हणजे अनुकुचीदार शस्त्र, आणि एक केलं भाली. भाली म्हणजे भाला. असे 2 शस्त्र त्या खिळ्यापासून तयार झाले. आणि त्यांनी काय केलं? ते भिलाला दिले. त्या धिवराने म्हणजे कोळीने ते शस्त्र भिलाला दिले आणि ते भिल लोक त्या दुर्गावर, त्या द्वारकेवर चढायला लागले, चढाई करायला लागले. मेघ वर्षले. जो रक्ताचा प्रवाह मांडला. दिवसा भालू ओरडायला लागले.
भालू म्हणजे कोल्हे. दुर्गावर भुया बसती, घारी बसतात. जेव्हा वाईट परिस्थिती येते तेव्हा घारी, त्याच्यावर जसता प्रेत बसतात तेव्हा घारी येतात. अशा प्रकारचं अपशकुन रूपी तिथं व्हायला लागलं. सिंहस्थानाचा जे सिंहासन होतं त्याचा ध्वज होता, पटकन खाली पडला. यादवांच्या कुमारांच्या मस्तकी जो टोप होता त्याच्यावर बिंद उडायला लागले आणि यादव घाबरले. तरीही यादवांनी चांगलं व्हावं असं सुधर्म नावाचा एक व्यक्ती होता. सुधर्म म्हणजे देवतेतलाच प्रकार, कोणी जीव नाही. हा सुधर्म त्यांनी पाहिलं. त्यांनी श्रीकृष्ण चक्रवर्तीला म्हणतात की आपल्या नगरामध्ये घोर उत्पात होतो आहे, आपल्या कुळाशी शाप झालेला आहे, आता समस्त बाहेर चाला. सर्वाला बाहेर. प्रभासे संगमी. प्रभास म्हणजे जिथं श्रीकृष्ण चक्रवर्तीने देहत्याग केला, समुद्राच्या काठावर अशा जागेमध्ये एका झाडाजवळ प्रभास म्हणतात ते क्षेत्र आहे. त्या क्षेत्राच्या ठिकाणी चला म्हणे, संगमामध्ये दान पुण्य करा, तुमचं काहीतरी नासून जाईल. अधिक महिना आलाय. लोक 12 महिने करत नाही, 3 वर्षातून एकदा अधिक महिना येतो. परंतु खूप अधिक महिन्यात जीव घालता. अधिक महिना संपला की पुढचा अधिक महिना येईपर्यंत नो चान्स. कशाला असं काही देवानी सांगितलं नाही, पण करता क्रिया तर क्रिया करत असताना 12 महिने करा. आता यांना मरावं नाही म्हणून दान पुण्य करायला सांगितलं. तुम्ही शापापासून मुंचाल, दुर्वासाच्या शापापासून तुम्ही मुंचनाल. अशा प्रकारचं ते यादव मान्य केले. श्रीकृष्ण चक्रवर्ती उद्धवदेव त्या ठिकाणून निघून गेले. श्रीकृष्ण चक्रवर्तीला दुःख होत आहे, आपला परिवार किती बर्बाद निघाला, दुःख करू लागले. श्रीकृष्ण चक्रवर्ती उद्धवदेवाचे संभक्त आहे, शांत हो. श्रीकृष्ण चक्रवर्तीने उद्धवदेवाला खूप निरोपण केलं. समस्त यादव त्या ठिकाणी बसले, एकत्र आले, दान पुण्य करायला लागले. तीर्थ जवळ बसले, समुद्राच्या तीरी बसले, 56 कोटी यादव बसले, सर्वे बसले. आणि बसल्यानंतर त्यांनी काय केलं, पाण्यामध्ये घोळा केला, काही शस्त्र असं खेळायला लागले. अशा वेळेस काय झालं की ते खेळताय, गप्पा मारताय, जिथं धार्मिकताच नाही परंतु दान पुण्य फक्त लोकाला दाखवायसाठी, ज्याच्यामध्ये देवानी सांगितलं श्रद्धाहीन लोक जर असले तर ती क्रिया सिद्धार्थ जात नाही. आणि अशा माध्यमातून त्यांनी काय केलं, ते दान पुण्य तर केलं नावापुरतं. आणि काय केले, सुरपान करती. तिथंच काय केलं, सुरपान. आपण बी काय करतो, सप्त्यामध्ये येतो, सुरपान करतो, जेवण घेतो, चाललोय. आपली बी यादवासारखी गत, कोणी आपल्याला मारणार नाही. हो, तुमचे तुम्हीच मरून जासा. मी नाही सांगत असं श्रीकृष्ण चक्रवर्तीने कोणाला सांगितलं, यादवांना सांगितलं. म्हणून बाबांनो लक्षात ठेवा की ज्या ठिकाणी मंगळ काळ आहे त्या ठिकाणी तरी याचा वापर करू नका. सुरपान केलं आणि सुरपान केलं आणि खेळायला लागलं. पण काय झालं, ज्या गवत उगलेलं होतं ना त्या गवताच्या काठ्या तयार झाल्या. आपापच त्या सर्व गवताच्या काठ्या तयार झाल्या आणि एकमेकाला घेतल्याने एकमेकाला वर्म घेऊन भांडायला लागले. दुसऱ्याचे काम म्हणून एकमेकाचं वर्म बोलतात. कृतवर्मा आपल्या श्रीकृष्ण चक्रवर्तीच्या सैन्याचा मुख्य होता. हा कृतवर्मानी काय केलं, हा खेळता खेळता अक्रूराला वर्म काढले. अक्रूराला राग आला. कृतवर्माचं अक्रूराचं द्वंद्व हे झाले. काय कृतवर्मा संपल. ते पाहिलं दुसऱ्याने, अरे कृतवर्मा यांनी मारला, त्याचं शिर पडलं. मग सांबे नावाचा तो पोरगा त्यांनी काय केलं, अक्रूराचं शिर छेदून टाकलं. दोन्ही या ठिकाणी आपसातच.
आणि असं करता करता त्या दोघा सर्व 56 कोटी यादव आणि कुमार सर्वांचं आपसातच मारामारी झाली. कशाच्या माध्यमातून? मतद्रव्य सेवा नागा. मतद्रव्य शिवू नका. मतद्रव्य जर शिवले तर जीवनाची बर्बादी होते. तुमच्या जीवनाचा नाश झाल्याशिवाय राहणार नाही. आणि हा 56 कोटी यादव झुंजो झुंजो मेले श्रीकृष्ण चक्रवर्तीच्या समोर. हे महत्वाचं आहे. आणि श्रीकृष्ण चक्रवर्तीने पांडवांना प्रत्येक ठिकाणी सहाय्य केलं हो. आणि या ठिकाणी काही सहाय्य करत नाही, कारण वाया गेलेले माणसं राहतात. आपणही देव धर्म सोडला नाही, माझ्या देवाने काय केलं? काहीच करत नाही. मग असं करतो एकदाच सर्व मागचा पुढचा हिशोब देव. असा देवावरती आपण केलेली जी भक्ती आहे, या भक्तीच्या माध्यमातून विपरीत कधी बोलायचं नाही. मी तर भरपूर केलं, मला आलं. ओ यादवासारखं होतं. जे आहे केलं ते तुमच्या जीवनात लागलेलं आहे, पण त्याचा जर उलाळा परमेश्वराच्या माध्यमातून काढला तर सर्व झिरो होतं. आणि नेमकं यादवांचं हेच झालं. झुंजो झुंजो मरायला लागले, एकमेकाचं शिर एकमेकाला पडायला लागलं. हा हाकार झाला. कशामध्ये? श्रीकृष्ण चक्रवर्तीच्या जे 56 कोटी यादव कौरव एक आपले कुमार बसत होते, उठत होते, त्यांच्यामध्ये आपसात हाकार झाला. आणि बळीभद्राने पाहिलं. बळीभद्र आला. बळीभद्र म्हणतो, अरे काय आहे? त्याला वाटलं आपलं काही काम नाही आहे. श्रीकृष्ण चक्रवर्ती जवळ गेला. अरे आपल्या सर्व आपले रेखरू आपसात झुंजताय, मरताय, तू काही निवारत नाही. श्रीकृष्ण चक्रवर्ती म्हटले, दादो पूर्वी येथून तयाशी वारीले. आम्ही सांगितलं, देव एकदाच सांगा, परत परत सांगत. एकदा सांगितली ती आकाशवाणी, येथून वारीले. पण ते येथीचे म्हटले ना ऐकीचे. आमचं त्यांनी ऐकलं नाही, त्याला आमचा नाईलाज आहे. तुमच्यानी जर निवारण होत असलं, तुमच्यानी जर ऐकत असले तर तुम्ही जाऊ शकता. बळीभद्राला वाटलं असं आहे का? बळीभद्राला कोप आला. बळीभद्र त्या ठिकाणी गेला, नांगर घेऊन एक वटलं आणि काय केलं? मुसळाने बरेच स्वतःचे मुलं म्हणजे श्रीकृष्ण चक्रवर्तीचे मुलं त्यांनी मारून टाकले. बळभद्रदेव श्रीकृष्ण चक्रवर्ती जवळ आले. श्रीकृष्ण चक्रवर्ती म्हणतात, अरे बळीभद्रा, तुला फक्त निवारण करायला सांगितलं होतं, तू तर डायरेक्ट खत्म करून आला. बळीभद्र म्हणतो, काही सांग, वारू गेला, मलाच मारायला लागले. ते त्यांना वारू गेला तर तेच सर्व माझ्यावर उलटे झाले. आता बापारच उलटे झाले, मग काय करायचं? तोही बळीभद्र होता. म्हणून पाय पाव उठी. मग मी गाय घेऊन त्यांना मारून टाकलं. आणि त्या प्रकारे बळीभद्र निघाला. आणि बळीभद्राला वाटलं की आपला संपूर्ण परिवार खराब आहे, बर्बाद आहे. त्यांनी ही योग अभ्यासाने या ठिकाणी देहाचा त्याग केला. बळीभद्र सुद्धा संपून गेला. आता याचंही दुःख श्रीकृष्ण चक्रवर्तीने पाहिलं. आणि तेथून श्रीकृष्ण चक्रवर्ती समुद्राच्या काठावर एका झाडाच्या तटी प्रभाषे तीर्था त्या झाडाच्या जवळ तिथं अशी झोपलेली आहे. अशा माध्यमातून आज यादवांचा सुद्धा नायनाट झाला. कशामुळे झाला? दारू पिल्याने. सांगत जाणं मद्य पिलं म्हणून. म्हणून बाबांनो, आपण सुद्धा जर असं वागलं, असं जर केलं तर आपल्या आपसात संसारात सरी माती होईल. एकमेक आज बी काय आहे, दारू पिलं की बायको मारते. बायको नाही मारलं तर माणूस बायकोला मारतो. दोन्ही मध्ये आहे. ज्याला व्यसन आहे त्या व्यसनाच्या मध्ये तो तिला मारत, नाही तर ते त्याला मारत. अशी कंडिशन. तुम्ही हा म्हणा का? नाही, धनराजला अनुभव आहे. श्री उद्धव देवा आज्ञा भंग भाव कथन. गोसावी बाई प्रभाषे तिरी 56 कोटी यादव अवघे कुमार
कदन झाले. कदन झाले म्हणजे संपले. तो मागेला कडून द्वारावतीशी प्रभावशिशी उद्धव देव आले. त्यांनी पाहिलं, ते शरीर पाहिले, कोणाचं तोंड इकडे तर कोणाचं पाय तिकडे तर कोणाचं डोकं इकडे तर कोणाची पाठ तिकडं, असे रणांगणावर प्रेत पडलेले आहे सर्व. आणि हे उद्धव देवानी पाहिलं आणि इकडे पाय ठेव, कोणाच्या अंगावर पाय पडायला नाही पाहिजे, असा पाय ओलांडत 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 उद्धव देव अशोक वनाशी आले. अशोक वन. श्रीकृष्ण चक्रवर्तीची अवस्था उद्धव देवानी पाहिली. श्रीकृष्ण चक्रवर्ती म्हणतात, बा उद्धव देव, तुम्ही आले, माझा विदूर नाही आला. जिजी तो नयेचे. मग श्रीकृष्ण चक्रवर्ती उद्धव देवाला म्हणतात, तुम्ही बद्रिकाश्रमी जा, वृंदावनामध्ये जाताना विदुराला भेटा. त्याचे असे म्हणाले, मैत्र्याजवळी पाठवले असे तो ब्रह्मविद्या उपदेशील. मैत्र हा विदुर देवाचा एक मित्र होता. ह्या मैत्राजवळ श्रीकृष्ण चक्रवर्तींनी ज्ञान दिलेलं आहे. नवीन नवंतम मधुरम कथा. कोणत्याही प्रत्येक कथेमध्ये काहीतरी श्रीकृष्ण चक्रवर्तीच्या नवीन येतं. आता विदुर आणि मैत्र आपण कधी ऐकलेलं नाही, पण या मैत्राला श्रीकृष्ण चक्रवर्ती पासून ब्रह्मविद्या ज्ञान झाले. आणि ते ब्रह्मविद्या ज्ञान विदुराला मैत्राने दिलेलं होतं. अशी कथा आहे. त्या ठिकाणी वृंदावनी तो भेटेल, त्याला म्हणावं, उद्धव देव हो, माझा विदुर भेटेल, त्याला असं करा सांगा. आणि तुमचे आठवीत होते, आम्ही तुम्हाला आठवतो. म्हणजे विदुराची श्रीकृष्ण चक्रवर्ती आठवण करतात असं त्याला जाऊन सांगा. असा निरोप श्रीकृष्ण चक्रवर्तीने कोणाला दिला? उद्धवाला. उद्धव निघाले, पण श्रीकृष्ण चक्रवर्तीची अवस्था पाहिल्यानंतर 4 पावलं मागे गेले, पुढे गेले, परत मागे आले. श्रीकृष्ण चक्रवर्ती होता, उद्धव जाना, परत का मागे आले? मागवते गेले, परत मागे आले. असं एकदा नाही, दोनदा नाही, 3दा केलं. पुढे जायचे, परत श्रीकृष्ण चक्रवर्तीकडे पाहिजे, परत वापस यायचे. 10-5 पावलं गेले, परत मागे आले, दुःख करू लागले, मृच्छा पडली. श्रीकृष्ण चक्रवर्तीने कृपा दृष्टीने त्याला संजीवनी दिली आणि त्याला उठवलं. अरे जा उद्धव देवा, तू त्या विदुराजवळ जा. कोशेत गेले, परत मागे आले. आता असं लयच वेळ आलं. महादाईचा विचारते, दिदी उद्धव ते गेले किंवा नाही? गोसावी म्हणतात, बाई ते गेले. मग गेले तर श्रीकृष्ण चक्रवर्तीला सोडून कसे गेले, असा महादाईचा प्रश्न. उद्धव देव जातच नव्हते, आता गेले, तर मग श्रीकृष्ण चक्रवर्तीच्या मूर्तीला सोडून कसे गेले? तेव्हा महादाईशाला स्वामी चक्रांनी त्याचे उत्तर सांगितलेलं. बाई त्याला अपरोक्ष संचरिले. उद्धव देवाला पहिलंच चौकळकेचं प्रेम होतं आणि दुसरं प्रेम म्हणजे शाब्द प्रेमानंतर अपरोक्ष प्रेम ज्याला म्हणतात, त्या अपरोक्ष प्रेमाचा संचार श्रीकृष्ण चक्रवर्तींनी उद्धवाला केला. आणि उद्धवाला केल्यानंतर प्रत्येक ठिकाणी त्याला काय दिसायला लागला? श्रीकृष्ण दिसायला लागला. महादाईचा विचारते, देवा श्रीकृष्ण चक्रवर्तीची आज्ञा 4 वेळा भंग केली. जा म्हणायचे परत यायचे, जा म्हणायचे परत, ही तर आज्ञा भंग झाली. तेव्हा श्रीकृष्ण चक्रवर्तीचा स्वामींनी एक दृष्टांत दिले. बाई श्रीकृष्ण चक्रवर्ती उद्धव देव आज्ञा भंग करून आले तर त्याशी काही अविधी झाला. मा ईश्वरीची आज्ञा ती ईश्वराची कारणे भंगली. जरी ईश्वराने आज्ञा दिली असली, परंतु तो जात कशामुळे नव्हता?
ईश्वराच्या मुळे जात नव्हता, म्हणून ती ईश्वराची आज्ञा ईश्वराकारणे भंगली, म्हणून त्याचा दोष लागला नाही, त्याला अविधी झाला नाही. महागाईचा पुष्त्यार्थे उद्धवदेव कौनीकडे गेले. गोसाईंतात बाई श्रीकृष्ण चक्रवर्ती उद्धवाशी अपरोक्ष संचारली. मग आपणा कळस ते पाहायला लागले. प्रत्येक ठिकाणी त्याला श्रीकृष्ण दिसायला लागला आणि ते वृंदावनाला गेले. त्यांना कुठे जायला सांगितलं आहे? जाता आता बद्रिकाश्रम म्हणजे हिमालयामध्ये जायला सांगितलं. आणि जाता त्यांना वृंदावनला भेटायला सांगितलं होतं. वृंदावनाला गेले. वृंदावनाची स्थिती पाहिली. झाडं सुकले, वेली सुकल्या, मोठमोठे झाडं वाढली. त्याला वाटलं अरे परमेश्वर गेले, त्या झाडांवर फरक पडला. झाडांनी आपला प्राण त्यागून दिला. त्याला खूप दुःख झालं, बहुत दुःख केलं. मग त्याने त्या वृंदावनाला गेल्यानंतर सुदाम आणि विदुर या दोघांची भेट. त्या वृंदावन म्हणजे मथुरा वृंदावन गोवर्धन जे आहे त्या वृंदावनला गेल्यानंतर कोणाची भेट झाली? विदुर आणि सुदाम या दोघांची भेट झाली. त्या विदुरात आपल्या उद्धवानी श्रीकृष्ण चक्रवर्तीची सर्व कथा त्यांना सांगितली. ते ऐकल्या सुदामाचं देह गेलं. सुदाम त्या ठिकाणी संपला. सुदाम जो होता श्रीकृष्ण चक्रवर्तीचा सखा मित्र, तो या ठिकाणी नसुद्ध त्यांचं असं मूर्तीचं वाईट वर्णन ऐकलं, देहत्याग केला. आता राहिला कोण? विदुर. त्या विदुराला या उद्धवाने 7 अहोरात्र, रात्र न दिवस 7 दिवस आणि 7 रात्र श्रीकृष्ण चक्रवर्तीची ब्रह्मविद्या निरोपली. विदुर देव ऐकत होता, दुःख करत होता. विदुर उद्धवाचा संवाद 7 रात्र झाला आणि त्यावेळेस श्रीकृष्ण चक्रवर्तीची कथा ऐकल्यानंतर उद्धव देव त्या विदुराला म्हणतात, अरे विदुर देव, मला श्रीकृष्ण चक्रवर्तीने असं सांगितलं की माझा विदुर देव भेटवा, परंतु भेटत असताना तुम्ही काय करा, मैत्र्याजवळ जा. त्याला मैत्र म्हणजे त्याचा गुरु. विदुर देवाला ज्याच्यापासून ज्ञान झालं होतं त्या मैत्र्याजवळ जा. आणि त्या मैत्र्याजवळ गेला आणि त्या विदुर देवाशी परत त्या मैत्राने ब्रह्मविद्या निरोपली. आणि उद्धव देव बद्रिकाश्रमला गेला. महादाईचा विचारते, त्या मैत्राशी काही झाले? ब्रह्मविद्या सांगितली, त्याला काही झाले? श्रीकृष्ण चक्रवर्तीची ब्रह्मविद्या त्यांनी सांगितली, काय झालं काय नाही. म्हणून श्रीकृष्ण चक्रवर्तीचा निर्वच आमचा स्वामी दिला की ब्रह्मविद्या जाणे बाई, तो मैत्र्या ब्रह्मविद्या जाणत होता. त्याला श्रीकृष्ण चक्रवर्ती पण ज्ञान झालेलं होतं, परंतु काही याच्यात त्याला प्रमाद घडलेला होता आणि त्या माध्यमातून त्याला आता देहविद्या होईल. अशा माध्यमातून त्याचा उद्धार पुढच्या सृष्टीमध्ये होईल आणि आता त्या मैत्र्याला देहविद्या झाली. असा निर्वच श्रीकृष्ण चक्रवर्तींचा स्वामी चक्रांनी महादाईशाला सांगितला. या ठिकाणी उद्धवही गेला, विदुरही गेला आणि सुदामही गेला. आता कोण राहिलं? फक्त श्रीकृष्ण चक्रवर्ती. अर्जुन राहिला, गेला नाही ना? मला आता वाटतं गेला नाही. अर्जुन देव दर्शन प्रसंगे राज्य व्यवस्था कथा. किती सुंदर श्रीकृष्ण चरित्राचा शेवट दिलेला. हे पहिलं जे श्रीकृष्ण चरित्राचं पुस्तक आहे त्यापेक्षा कितीतरी अगम्य असलेलं हे चरित्र आहे की आता पहिल्यापासून शेवटपर्यंत शेवट केलेला इतका सुंदर श्रीकृष्ण चरित्र आपल्याला कधी ऐकायला भेटणार. जो आला नाही त्याचा अध्याय संपला. कदाचित कोणी म्हणाल
आणि कशावर ऐकलं? युट्यूबवर ऐक. ही मजा नाही आहे ना, लक्षात ठेवा. ही जी मजा आहे प्रत्यक्ष ऐकण्याची ती कुठंच नाही. कारण प्रत्येक वेळेस श्रीकृष्ण चक्रवर्तींनी उद्धवाला ज्ञान दिलं, विदुराला प्रत्यक्ष सन्मुख करून अर्जुनाला ज्ञान दिलं. नाही तर अर्जुनाला सांगितलं असतं, बाबा तिकडे बैस, मी टीव्ही मधून तुला काय करतो. संजयाला जर ते दर्शन देऊ शकतात सर्व, तर यालाही द्यायला काही अडचण नव्हती. पण प्रत्यक्ष बोध द्यावाच लागतो आणि बोध घेण्यासाठी अधिकरण अधिकार्याचं मन लागतं. म्हणून अशी असलेली वांदेशकर पाठाच्या माध्यमातून ही श्रीकृष्ण कथा सुंदररीत्याने आपल्याला सुंदर शेवट अशा माध्यमातून त्या वांदेशकर पाठ विद्वानांनी लिखित आपल्यासमोर मांडली. गोसाई म्हणतात, बाई उद्धवदेव गेल्यानंतर हस्तिनापुराला श्रीकृष्ण चक्रवर्ती ते भेटावया अर्जुन आला. आता सर्व संपले, आता कोण राहिला? फक्त अर्जुन राहिलं ना. अर्जुनाला सांगितलं होतं, मागची लीळा आहे का नाही माहिती. अर्जुन देवाला वाटलं एकदा तुला मी भेटेल, हे शेवटचे. अर्जुन देवाला श्रीकृष्ण चक्रवर्ती, आपल्या श्रीकृष्ण चक्रवर्तीला अर्जुन देव भेटण्यासाठी निघाले. निघता युधिष्ठिर म्हणते, अरे बा अर्जुना, श्रीकृष्ण चक्रवर्तीला भेटतो आहे, पण क्षेम नको देऊ, भेटू नको, भिडू नको, भेटू नको, क्षमे झने दे. त्यांना असं एकदम भेटू नको. हो का? म्हणून हस्तिनापुराहून अर्जुन निघाला. यादवांचं संपूर्ण नायनाट त्यांनी आपल्या डोळ्यांनी बघितलं. यादवांचे शरीर नायनाट रूपाने त्या ठिकाणी पडलेले आहे ते बघितले. सर्व कौरवांची सुसर्षा पांडवांनी केली असं ऐकलं, परंतु या यादवांची सुसर्षा सुद्धा करायला एकही माणूस भेटला नाही. अशी गत आपली व्हायला नको. अशी व्यसनाच्या अधीन होते बाबा. व्यसनामुळे सर्व जीवनाचा सत्यानाश झाला. आणि त्या अर्जुनाने पाहिल्यानंतर यादवाचा दुःख करू लागला, विचार करतो आहे, दुःख करतो आहे. आणि श्रीकृष्ण चक्रवर्तीला चोदवीत म्हणजे तपास करत करत पुसत विचारत एका पिंपळाच्या झाडाखाली श्रीकृष्ण चक्रवर्ती बसलेले होते, झोपलेले होते. अर्जुन देव आला, नमस्कार केला वाकून, पण जवळ आला नाही. कारण युधिष्ठिराने सांगितलं जवळ जायचं नाही. श्रीकृष्ण चक्रवर्ती म्हणतात, अर्जुना तू आला, मग भेटत खरी? भेटायला ते नाही नव्हे, रायाची आज्ञा नाही, माझ्या मोठ्या भावाची आज्ञा नाही. श्रीकृष्ण चक्रवर्ती म्हणतात, अर्जुना अरे तू माझा बाळपणीचा मित्र आणि भेटत खरं, एकदा तर भेट, एकदा तर क्षण दे. अर्जुन देव म्हणतो, नाजी मज राये वर्जिले, राजाने मला वर्जन केलेलं आहे. श्रीकृष्ण चक्रवर्ती परत म्हणतात, अरे अर्जुना तू माझा प्राण समजतो ना, तू आणि मी एकत्र जाय, हात दे. जी मला युधिष्ठिराने वारी. श्रीकृष्ण चक्रवर्ती म्हणतात, अरे बा इतका निष्ठुर झाला तू, भेटायला तयार नाही, हातही नाही देत. तुझ्या धनुष्याची दोरी दे, तुझ्याजवळ जे धनुष्य आहे ना त्याची कोटी म्हणजे दोरी तरी मला दे. अर्जुनाने दुःख करून ती दोरी श्रीकृष्ण चक्रवर्तीला दिली. श्रीकृष्ण चक्रवर्तींचे धनुष्य छातीला काय केलं, कौटल्य छातीला धरलं. इतकेली अर्जुनाची सर्व शक्ती हरण झाली. जो अर्जुन खूप स्वतःला धनुर्धारी समजत होता, युधिष्ठिराला माहित होतं भेटू नको, तुला असं होईल, परंतु तरीही श्रीकृष्ण चक्रवर्तींना त्याची शक्ती नाहीशी करायची. जेव्हा परमेश्वराच्या प्राप्तीला साध्याच्या प्राप्तीस साधन निवड, स्वामी चक्रांनी सुद्धा संदेश सिद्धांत सांगितला. जेव्हा साध्याला जायचं ना तेव्हा बाकीचं सर्व सोडून जावं लागतं. आणि या अर्जुनाला इथून जायचं होतं, म्हणून त्याची जी ताकद होती ते गांडीव धनुष्यामध्ये किंवा त्याच्यामध्ये ताकद होती ती काय झाली, एकदम
एकदम त्याची शक्ती हरण झाली, त्याच्याकडून धनुष्य सुद्धा उचलत नव्हतं. आणि अशा वेळेस गोपिकेचं हरण झालं. श्रीकृष्ण चक्रवर्तींनी सांगितलं, बा अर्जुना, कुंती, नकुल, सहदेव, द्रौपदी कशा आहेत? ते म्हणतात निकेनी आहे. मग श्रीकृष्ण चक्रवर्तींनी त्यांना निरोप सांगायला सांगितला की अरे तुम्ही चालले ना, हस्तिनापुराचं राज्य कोणाला द्यायचं? परीक्षितीला जायचं. आणि व्रजाचं राज्य, द्वारकेचं राज्य जे आहे ते कोणाला द्यायचं? प्रद्युम्नला द्यायचं. अशा माध्यमातून त्या श्रीकृष्ण चक्रवर्तींनी त्यांना सांगितलं. 7 दिवस उलटले आणि उलटल्यानंतर श्रीकृष्ण चक्रवर्ती म्हणतात, हे अर्जुना, 7व्या दिवशी हा समुद्र उलटून जाईल, ही द्वारका काय होईल? नष्ट होऊन जाईल. सोन्याची द्वारका काय होईल? नष्ट होऊन जाईल. अशी सर्व व्यवस्था सांगितली. तुम्ही आता निघा आणि निघून उत्तर पंथाला हिमांचलामध्ये जा. तुमचंही या ठिकाणी काम नाही, येथीचे स्मरण करा. प्रत्येक ठिकाणी चिंतन करणं, स्मरण करणं, मनन करणं, याच्याशिवाय जीवनामध्ये काहीही अर्थ नाही. म्हणून त्यांनी सांगितलं की स्मरण करा, चिंतन करा आणि हिमे करून तुमचे देह विसर्जन करा. देहपुरुष करावं लागतं, देह पाळावं लागतं परमेश्वराच्या नामस्मरणाने. आणि पांडवांना हा संदेश दिला की हिमालयामध्ये जा आणि तुमचे देह त्या ठिकाणी काय करा? संपवा, देह विसर्जित करा. मग तुम्हा अवघ्याही पुनःसंबंध होईल. सर्वांना काय होईल? पुनःसंबंध होईल. तुम्हाला पुनरुपी आम्ही भेट देऊ, पण आता तुम्ही इथून निघा. असा आदर्श अर्जुनाला दिला. अर्जुनाला थोर दुःख आलं. श्रीकृष्ण चक्रवर्ती अर्जुन देवाला संबोधतात, जा अर्जुना. आणि अर्जुन त्या ठिकाणी गेला आणि त्याची हे जी शक्ती हरण करायचं कारण, ज्या गोपिका होत्या त्या बिलाने नेल्या आणि त्या गोपिकेला श्रीकृष्ण चक्रवर्तींनी सांगितलं होतं, आम्ही निघून जाणार, तुम्ही आमच्या वियोगी राहू नका. ज्या राहिल्या त्यांची गती अशी झाली. आणि जर कदाचित अर्जुनाजवळ शक्ती राहिली असती तर अर्जुनाने त्या भिलांचा काय केला असता? नायनाट केला असता. पण प्रत्येक जीवाचा घडा भरलेलाच राहतो आणि तो भरावाच लागतो. आणि भरल्याशिवाय परमेश्वर त्याच्याकडे पाहत नाही. म्हणून या गोपिकाला अशा प्रकारचं वाईट कृत्याला जायचं होतं. म्हणून अर्जुनाची शक्ती या ठिकाणी हरण केली आणि अर्जुन देवाने नमस्कार केला. श्रीकृष्ण चक्रवर्ती द्वारकेला गेला. बद्दल उद्या संपूर्ण बरोबर. कोणत्या श्लोकाचा? कोणत्या श्लोकाचा सांगू? सांगा. श्रीकृष्णाच्या